म्हणजे तुमच्या काळामध्ये म्हणजे प्रेम प्रकरण जास्त अजिबात नव्हतं, अजिबात नाही. मुलगा मुलीला बोलतच नव्हते. फक्त मुली जर बोलल्या मला खाडे वही देतो का, मग आपण वही द्यायची, मग त्याने ती वही परत आणून द्यायची, असं काही नव्हतं. जरी जरी प्रेम प्रकरण झालं तर शेवटपर्यंत साथ द्यायची. प्रेम प्रकरण नव्हतंच सहसा. प्रेम प्रकरण हे 1982 पासून सुरू झाले. प्रेम हे म्हणजे त्यावेळेस काही नव्हते. तुमच्या मित्राचा कोणाचं आहे का एखादं प्रेम प्रकरण काही? नाही, आमच्या मित्राचं कोणते प्रकरण ते कुणाच प्रकरण नाही मित्राचं माझ्या नाही. आमचे ठरवून लग्न झाले. आणि त्यावेळेस पहिले लग्न म्हणजे असे व्हायचे की मुलगा मुलगी दाखायची नाही, दाखवायची नाही. पार जेव्हा हळदीला येईल त्यावेळेस ती मुलगी नंतर पडायची. ती मुलगी काळी का गोरी काय नाही काय सगळं वडील थ्रू. सगळं वडिला थ्रूच व्हायचं. तुमचं लग्न किती झालं? माझं लग्न 10वीला असताना माझं जमलं होतं. माझ्या आजोबाचं होतं, असे आजोबा होते, लाडकं होतं आजोबाचा. त्यांचं असं मत होतं की माझ्या नातचं माझ्या जगतावर लग्न करायचं. मग माझं 1927 साली लग्न जमलं माझं. 3 वर्ष जमून ठेवलं आणि 7वी नंतर मग 10वी साली झाल्यावर लग्न केलं. 3 वर्ष 3 वर्ष जमून ठेवलं. 3 वर्ष जमलं. आता कसं आता जमलं की लगेच करते. नाही 3 महिने वर्षाला 1 वर्षाला कालावधी. फोनवर बोला बोली त्यावेळेस फोन नव्हते, साधं बोलत नसतं आम्ही. म्हणजे भेट कुठं बोललं नाही, भेट नाही, काय नाही, नजर पडत नसे कोणाच्या. जत्रा फित्रा कुठं जत्रा नाही खाताना नजर पडतच नसं. फक्त वाढीत असल्यामुळे नजर पडायची कधी कधी, लांबून लांबून लांबून. बोलणं काय बोलणं अजिबात नाही. डेअरिंगच होत नव्हती. डेअरिंग होतच नव्हती. डेअरिंग होत नव्हती. एवढी भीती एवढी भीती होती. आता सांगा ना कसं आहे. आता काय आजोबा मुलाला दाखायची, मुलीला दाखायचं, मग त्यांनी मोबाईल मध्ये चॅट करायची. पुन्हा मोबाईल चॅट केली, बोलण्यात काय आलं की लग्न मोडून मी जाते एखाद्या वेळेस. असं होतं सर. सगळं हनीमून जाते, फिरायला जाते लग्नाच्या अगोदर. आता असं आहे. आता कसं आहे, चुकीचं आहे बरोबर आहे. हे चुकीची प्रथा आहे, चुकीची. तुमची कशी तुमचीच सगळी आमची ती प्रथा माझी कशी होती, चांगली परंपरा होती. म्हणजे एक इज्जतीची परंपरा होती ती. आता काही इज्जत राहिली नाही. आता म्हणजे सगळा हिजड्याचा बाजार झालाय सगळा. जर तुम्ही आई वडिला काय नाही काय रे, मी 4 वर्ष बोलत नव्हतो. 4 वर्ष बोलत नव्हतो. 4 वर्ष अजिबात नाही बोलत नव्हतं. कारण ते गाठच पडत नस आणि बोलताच येत नस. आता आताची परंपरा काय, आता लगेच बोलते, नावाने बोलते. आता तुम्ही तुमच्या बायकोला अजून नावाने बोलत नाही. नाही काय कसं बोलतात? अरे कर, इकडे रे, तिकडे जा रे, ए म्हणायचं. आता मुलं झाले मग पिंटेचे आहे असं बोलायचं. तिने मग म्हणायचं पिंटेचे बाप किंवा ओ असं अहो का करायचं. आता नावाने कोणी बोलत नाही. आता नावाने पहिले कोणी नावाने बोलत नव्हती. बदल आता बदल हे जग सायंटिस्ट आले. आता हे आधुनिक जग आलंय. पहिले टीव्ही नव्हत्या, कॅमेरे नव्हते, रेडिओ नव्हता. रेडिओ होते पण बारीक होते, म्हणजे फक्त गाड्या असायच्या, सायकल असायच्या. आता युग म्हणजे डिजिटल युग आहे. डिजिटल युग. भाऊ तुमचं एवढं शिक्षण झालं, किती झालं म्हणले? BSc. मी BSc सेकंड इयर. नोकरी का नाही लागली? नोकरी का लागली म्हणजे आम्ही तराटे परीक्षा दिली. तराटे परीक्षा दिलो. कुठे काका, भगवान तांदळे असे 17-10-15 पोरं होते. दुसरे काय होते. आता परीक्षा झाल्यावर त्यावेळेस तहसीलदार अधिकारी होते. काय करायचे, तहसीलदार निवड करायचा. तहसीलदार बामणाचं. आता ते काय झालं, मला सगळ्यात जास्त मार्क. ते कुठे काला माझ्यापेक्षा कमी, आणि नंतर भगवानला कमी, आणि बरेचशा पोराला कमी होते. तर मला काय म्हणलं तलाठी 1000 रुपये आणतो. कुठे केला 3000 म्हणले, आणि भगवानला म्हणले 5000 द्या. तर माझा 1 रुपया पण होता, म्हणजे मला जायला पैसे नव्हते. 1000 रुपये मागितले. तर मला माझं काय देणं होत नाही. मग त्यांनी काय ऑर्डर, मी ते गेलो, वाद झाला. वाद झाल्यानंतर मग काकू प्रकरण गेलं. काकू म्हणले मी सांगतो, तेव्हा खासदार काकू होत्या ना, त्याने काही सांगितलं नाही. मग मी आजचा निश्चय करला, आता नोकरी करायचीच नाही. मग ऊस तोडायचा मार्ग स्वीकारला. कोणाला शरण जायचं नाही, आपल्या ताकदीवर कमायचं, आपल्या हिमतीवर कमायचं, कष्ट करायचं. पण लाच म्हणजे कोणाला द्यायची नाही, लाचकारी पत्करायची नाही. ह्याच्यावर मी ऊस तोडा 17 वर्षी इमानदारी. ऊस तोडला, चांगला ऊस तोडला. संधी किती आली नोकरी? नोकरी संधी नाही, पोलीस मध्ये चालतो. मग का नाही गेला? मग त्यावेळेस काय होतं, मी गणेश मास पिटी घ्या सगळ्या मुलाची. 800 पोरं पुढं उभं राहायची, आणि त्यात मी पिटी घ्यायची टेबल उभं राहून.
मासपिटी. मासपिटी हात हे घ्यायची आणि प्रार्थना मी म्हणाला समोर पोराला मी सुरू करायची आणि त्याने म्हणायची. पुन्हा आपलं हे आलं काय म्हणते मी माझा भारताचं प्रतिज्ञा, तर मी पुढे म्हणायची भारत माझा देश आहे. मग मुलांनी म्हणायचं भारत मी मुलांनी पुन्हा पाठीमागे ते म्हणायचे. आणि मासपिटी मला सर्टिफिकेट मिळलं. मी पोलीस भरतीला गेलो 73ला 1973ला गेल्यानंतर मी पोलीस भरती झालतो. त्यावेळेस शर्मा SP होता, वशिला चलत नव्हता. तर मग मला मार्क पडले तर मग पास झालो मी. पास झालो माझं ते सर्टिफिकेट होतं ना मासपिटीचं, त्याच्यामुळे त्यांनी माझी बँड मध्ये ऑर्डर काढली बँड वाजायला. तर मग खोलिओ कुटी काका, चतुर्वृत्त म्हणजे उत्तम तांदळे, कारभारी, हे अर्जुन तांदळे हे गेलो आम्ही खोलिओ असत राहायला. आणि मला माझी बँड मध्ये ऑर्डर काढली. म्हणले हे बँड वाजायला म्हणले, म्हणते मागवानी बँड वाजायचं किंवा ह्याच्यावानी बँड वाजायचे काय, नाही जायचं म्हणले. त्यामुळे काय गेलो नाही. तर ते SP मला घरी माणूस लावला बोला खोलीवर. तर मी म्हणलं मला नोकरी करायची नाही, मला पोलीस मध्ये नोकरी करायची, पोलीस पाहिजे. ते म्हणले बाबा पोलीस मध्ये हे बँड मधून पोलीस जाता येतं. म्हणलं मी बँड हातात घेणार नाही, मासपिटी करणार नाही. त्याच्यामुळे मी नोकरी केली नाही. त्याच्यामुळे निश्चय धरला, ऊस तोडली. पगार तर सेमच होती त्यावेळेस पगार सेम होते, सगळं सेम होतं. फक्त पगार किती 450 पगार होता त्यावेळेस पोलीसला. पण ते कशामुळे नाही केली किंवा कसं असतं ते काय म्हणले आपल्याला जास्त शिकायचं, इंजिनियर व्हायचं, BSc मॅथ येत आपण, अशा हिशोबाने ते पुढचं परिस्थिती नसल्यामुळे शिकणं झालं नाही माझं. मग तुमचे दुसरे क्लासमेट वगैरे काय नोकरीला? क्लासमेट EM तांदळे ते हेडमास्टर झाले, ते BSc मॅथ झाले ना, मग गणिताचे टीचर झाले. नंतर कुठे का तरडे झाले, भगवान कुर्लेकर, भगवान तांदळे तरडे झाला, लक्ष्मण तांदळे हे झाला आपलं पाटबंधारेमध्ये झाला. त्याला सर्टिफिकेट होतं ह्याचं धरमग्रस्ताचं. आमच्या सर्टिफिकेट काय नव्हतं. आणि आमचं सर्टिफिकेट होतं जमीन ह्यात गेलेली ह्याच्यात कशात सीट फार्म मध्ये. तर त्यावेळेस काय सर्टिफिकेट काढायची कोणाला अक्कल नव्हती, त्यामुळे कोणी अक्कल काढलंच नाही. ते कोण गेले 1960ला गेलं ते. म्हणजे तुमचे सगळे क्लासमेट नोकरी लागली? काय लागले काय नाही लागले. तुम्ही शेवटी एवढं शिक्षण घेऊन मी शिक्षण घेऊन आणि मी ऊस तोडून मुलं शिकले, मुलं सर्व्हिस लागले, मी कष्ट केलं. त्याने जे कमीलं त्याच्यापेक्षा मी जास्त कमीलं. तुमची मुलं मी जमीन घेतली, घर बांधलं पुण्याला 1 कोटीचं जवळजवळ. इथं वाडीत इथं रानात घर बांधलं स्लॅबचं. त्यावेळेस स्लॅबचं घर नव्हतं. पहिल्या सुट मी स्लॅबचं घर बांधलंय वाडीत चिरबंदी कष्टाचे जोर. पहिले आम्हाला 4 पातळी घर होते, त्यांना माळा नव्हते, काय नव्हते. पण ते श्रीमंत होते, आम्ही गरीब होतो. आम्ही श्रीमंत होत, आमची जमीन गेली ह्याच्यात सीट फार्म मध्ये, त्यातून गरबीट झाली आमची, एकदम बरी होती. मुलगा किती नोकरीला? दोन्हीच नोकऱ्या. कुठल्या नोकरी? एक लाईट खात्यात आहे आणि एक साखर फॅक्टरीत आहे वाळव्याला. मुलाला संस्कार तुमचे? हो, मुलं व्यसनी नाहीत, काय नाहीत. आणि एक झालं ते जे जे शिकले त्यांचे मुलं काही व्यसनी झाले, तर आपले व्यसनी झाले नाही. तुमचा स्वभाव कडक आहे ना? मी कशात मी कबड्डी, खो खो सगळ्यात पहिला यायचो हायस्कूलला. ऊस कुठल्या कारखाना थोडा? ऊस मी सुरुवातीला श्रीगोंदा त्यावेळेस चालू श्रीगोंद्याला किती चालला तो पियुषेला असताना 6 महिने तोडा एकदा परीक्षा दिली. पुन्हा नंतर मग पुन्हा तिथं 2 वर्ष तोडा. नंतर यशवंत सहकारी पुणे थेऊरला 5-6 वर्ष तोडा. आणि नंतर कराडला 6 वर्ष तोडा, 4-6 वर्ष तोडा आणि भीमाटाकडे 2 वर्ष तोडा. तुमचं ऊस तोडणं कारखान्याबद्दल ऊस तोडी चालू असताना मुलाचं शिक्षण कसं केलं? मुलं शिक्षण आमचे मेवणे जरा श्रीमंत होते ना, शादेव तांदळी, ते मुलं सांभाळलीत, मुलीला सांभाळलीत, मुलं हे टाकून देत. त्यामुळे त्यांनी शिकले. आणि नंतर पुन्हा छोटा काय तिकडे गेला नाही बारका, पण त्याला मग मीच शिकलं, मीच सहकार्य केलं. म्हणजे ITR लावलं 12वी नंतर. त्याला 12वीला काय मार्क पडले नाही भरपूर, त्याला 444 मार्क, त्याला 2 मार्कांनी नंबर हुकला DEDचा. त्याच्यामुळे त्याला मी ITR लावलो आणि तो आता सर्व्हिसला लागला.
हो तुमचं आता म्हणजे बीएससी काय शिक्षण बीएससी सेकंड इयर. बीएससी सेकंड एवढं शिक्षण झालं हा पण एवढ्या नोकऱ्या सोडल्या हा तरी तुम्ही ऊस तोडला. हा ऊस तोडा. आणि आताच्या मुलाचं काय माहितीये का 12वी जरी झाली हा तरी ती ऊस कोयत्याला हात लावित नाही म्हणजे शेतीचं कामच करीत नाही. आता आता म्हणजे कसं झालंय, आता अन्नधान्य भरपूर झालंय. पहिलं अन्न खायला मिळत नव्हतं, त्याच्यामुळे आता ते पोरं आळशी झाले तर त्याला कामाची आवडच नाही राहिली. आणि आबाबाई लाडके आणि टुकार धंद्याला शिरले पोरं, टुकार लागली. पोरात फिर, कुटाणे कर, बिड्या पी, दारू पी, ह्याच्यामुळे पोरं वाया गेले. त्यामुळे त्याला काम करू वाटत नाही. पूर्वीचे म्हणजे पूर्वी तुम्ही आता एवढं आता काही मुलं काय माहिती का तुम्ही एवढा अभ्यास केला हे केला, काही मुलं अभ्यास करून नैराश्य आली की फाशी घेतात, आत्महत्या करतात. नाही पहिलं तसं नव्हतं. आम्ही अभ्यासच करीत. आता अभ्यास करणं म्हणजे त्याला येतच नव्हतं, अभ्यास करीत नाहीत. अभ्यास करून त्याला कंटाळा मध्ये फाशी घेत काही आम्ही फाशी घेण्यास समज येत नव्हतं. त्यावेळेस आम्ही अभ्यास करीत पाठ 4ला अभ्यास उठलं की भरपूर अभ्यास होतो. एवढा अभ्यास करून तुम्ही ऊस तोडला ना? ऊस तोडला. हा एवढं संघर्ष केला. पण सध्याची पिढी आहे का त्यांची एवढं संघर्ष करण्याची ताकद नाही. संघर्ष करीतच नाहीत, कारण त्यांना काही कमीच नाही. आम्ही ज्या वेळेस शाळेत होतो इकडे ड्रेस असायचा, तो ड्रेस 15 ऑगस्टला दुपारून घरी यायचं, धुवायचा आणि तो तांब्यात हे टाकायचं, इस्तू टाकायचा आणि ते थोडं इस्त्री करायची थोडीफार. हा आता 5-5, 10-10 कपडे त्याला काय किंमत लागत नाही इस्त्री करायला. आमच्या ठिगळ होते आमचे काही काही ह्याला चड्ड्याला बनवलं तर नव्हतंच आम्हाला. आणि पिशा कायच्या जुन्या कपडे पिशव्याची दप्तरला होत्या, बाजारचे नाही, जुने कपडे असतात ना त्याची पिश शिवायची, आईनी शिवायची आणि ती पिश दप्तर टाकायचं. वया नसत, थोड्या वया असत. रफोई असायची. रफोई कशी करायची, सगळ्या वयाच्या पानाकडे एक शिवायची दामनानी आणि ती रफोई करायची. हा मोठी करायची, ती रफोई असायची. तुमचं वय किती हो? आता वय माझं 72 चालू आहे आज रोजी. 72. हा 72 चालू आहे. एवढं शरीर कसं स्ट्रॉंग होतं 72? स्ट्रॉंग म्हणजे व्यसन नाही, कष्ट करायचं, काम करायचं. दूध खायल्यामुळं, दूध खायची आवड असल्यामुळं शरीर माझं हे नाही. आणि शरीर बाळवण्याचे लक्षण म्हणजे दारू पिणे, बस, दुसरं काय नाही. आणि काम न करणे, कष्ट केले शरीर बाद होतं. आपण कष्ट करायल्यामुळं शरीराला व्यायाम मिळतो. मोबाईल आता जर म्हणलं तर पोरं घेतली मोबाईल 12 वाजेपर्यंत बघणार, 1 वाजेपर्यंत बघणार. तुमच्याकडे मोबाईल आहे ना? तुम्ही बघत नाही? फक्त आपले मेसेज, कुठे बातम्या यासाठी आपलं ठेवायचा मोबाईल. बघत नाही कधी बातम्या ऐकायच्या, कुठे मेसेज ऐकायचे, ह्यासाठी मोबाईल आहे. मॅच चालय ना मॅचचा मला भरपूर नाद होता. पण ज्यावेळेस आपले कोणत्या कपला टी-20 हरले वाटतं, आपलं टी-20 हरले का, आपला एक मॅच हरले नाही आणि शेवटला हरले तर मला प्रेशर आलं, शेवट मॅच बघतच नाही. आता सोडून दिलं मॅच बघायची. नाही तर मी मॅच सारखा मॅच बघायचो. मी मॅच बघायला ज्यावेळेस 1900 ज्यावेळेस हे कोण गांगुली होता का, सौरव गांगुली, त्यावेळेस मॅच वर्ल्ड कप होता. तर आम्ही असेच टीव्ही नव्हत्या लई, हॉटेलमध्ये गेलो होते का, तर हॉटेलवाल्याने ती टीव्ही बंद केली. मी जी आलो घरी, शिळी ऐकली 7 हारला आणि टीव्ही आणि ते बसलं, ती टीव्ही बघितली. आणि त्यावेळेस म्हणजे आवड लागली होती मला त्या मॅचची. पण हरल्यापासून आवड माझी बंद झाली. मॅच हरली. कधीपासून मॅच बघतो तुम्ही? मी ज्यावेळेस सर्व होतं का, कोणते साल मला आठवत नाही, तेव्हापासून मला मॅच आवड लागली. आणि मी ज्यावेळेस कारखान्यात जाई त्यावेळेस 99 पासून 1999 पासून तेव्हापासून आवड लागली. ती चालूच. पण ज्यावेळेस टी-20 हरले आता तेव्हा बंद केला. कारखान्याला मी जायचो त्यावेळेस टीव्ही असत, ते लोक टाळ्या वाजीत, काय काही बघत त्यावेळेस मला माहित नव्हतं. मग ज्यावेळेस कल्पना आली की त्यावेळेस मग बघायल्यापासून मग ते मला त्याची आवड लागली होती. आता आवड बंद झाली हरल्यापासून, बघतच नाही. माझ्या सर्व प्रेशर इथं मॅच बघायला लागलं की चाहते होते. लय आवडता कोण होता क्रिकेटर? आवडता धोनी. पहिला सौरव गांगुली, हेलिकॉप्टर शॉट. हा.
आता मॅच बघत आता मग पिक्चर वगैरे पिक्चर मी फक्त एक धरती पिक्चर पाहिलेला आहे टॉकीजला 1973 ला धरती. धरती हा पहिला पिक्चर मी धरती पाहिलाय. एकट्याने बघितला का? नाही ते आम्ही सगळे त्यावेळेस इतकी गर्दी व्हायची त्या हे बघायला पिक्चर बघायला. आम्ही 5 जण पिक्चर 6 जण पिक्चर गेलो. उत्तम तांदळे, कारवळे तांदळे, राम तांदळे आता बीडला येतो, असे अभिमान, अर्जुन. त्यावेळेस काय 18 का 4 मला आठवत त्यांनी तिकीट माझं पैसे नव्हते ते तिकीट काढत माझं काय तिकीट होतं महिना आठवत नाही मला ते असं 50 पैसे असन तर आता मुलं कसं तिकीट राहायचं. राम तांदळे असे मुलं जो राहिले पळत गेले त्या मुलं वर उडी मारून त्या त्या खांद्यावर पळत जाऊन खिडकी पकडून तिकीट काढलं. त्यावेळेस मी धरती पिक्चर पाहिला होता हाऊसफुल. हा त्याच्यावर मग एक इस्लाम कराडला उतरत होतो ना त्यावेळेस एक दोस्त होता माझा गाडीवर तो म्हणजे त्याला पिक्चर बघा वाटत तर तो म्हणला आपल्या पिक्चर जायचे. मग आम्ही इस्लामपूर कारखान्याला पिक्चर चालू होता इस्लामपूरला येऊ का घरात दादा कोंडकेचा ते बघा गेलतो. हे 2 पिक्चर मी फक्त टाकीत पाहिले नाही पिक्चर अजून पाहिलं नाही. सध्या गाणे वगैरे गाणे ऐकतो आपले गाणे ऐकतो गाणे जुने गाणे का नवीन गाणे? नवीन गाणे जुने गुण करायला सगळे महिने झाले जुने गाणे म्हणजे आता कोणी जुने गाणे बघत नाही नवीन जे गाणे निघलेले. आता हिरो पिक्चरला होता तो सैराट मी सैराट बघितलाच नाही मी हे जो बघितला मोबाईल टकील नाही बघितलं. कसा वाटला सैराट? चांगला वाटला सैराट. कशावर आधारित कशावर होता? आधारित प्रेम प्रकरणावर आधारित होता ना तो प्रेम प्रकरणावर. हा म्हणजे काय होतं कसं होतं काय याच्यावर येतो. हा भारी होता. हा